गोकुळातले सर्व रहिवासी लोक त्या गोवर्धनाच्या खाली आश्रयाला थांबले. मग माझ्या राजा परीक्षितीने प्रश्न केला सुखदेवजींना, महाराज गोवर्धनाची पूजा केल्यानंतर इंद्र कोपला, पाऊस चालू झाला, किती दिवस पाऊस पडला? तर तो 1-2 दिवस पाऊस नव्हता, हातीच्या सोंडसारखा पाऊस, सतत सतत धार, रात्रंदिवस, हा 7 दिवस पाऊस पडला. 7 दिवस. किती दिवस? किती दिवस पाऊस पडला? जरा मोठ्यानं बोला. किती दिवस? 7 दिवस. असं बोलत जा जरा, बोलत जा. मग 5-6 दिवस झाले की त्या गोपाळांना सुद्धा अहंकार आला बर का. ते गोपाळ म्हणायचे, कृष्ण कृष्ण, स्वतःला सगळे श्रेय घेतोय, आमचाही सहकार, आमचाही सहवास, आमचाही थोडासा मदत त्याला घ्यावीच लागते ना. थोडा अहंकार आल्यानंतर कृष्ण म्हणला, गोपाळांनो, अरे थोडस मी जर हात ढिल्ला करू का? तितक्यात पेंद्या म्हणला, कृष्णा तुला थोडा हाताला जर कळ लागली असेल तर तुझा थोडा हात ढिल्ला कर. माझ्या कानानं थोडी करंगळी ढिल्ली केली का न केली तोपर्यंतच गोवर्धन झर 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 खाली यायला लागला. तोपर्यंत सगळे गोपाळ घाबरले आणि काला नको नको, आमचं काहीच नाही, सगळी शक्ती तुझी आहे. देवाला अहंकार जमत नाही. अशी गोवर्धन उद्धाराची लीला झाल्यानंतर आता माझ्या कृष्ण कन्हैयाने रासलीलेची लीला या ठिकाणी केलेली आहे. आता रासलीला आपल्याला करण्याच्या अगोदर 1-2 मिनिटं संकीर्तन करायचंय. सर्वांनी आपल्या हातानं टाळी आणि मुखानं नाम, इतकं सुंदर संकीर्तन करायचंय. सगळ्या जगामध्ये आजचं संकीर्तन दिसणार आहे. त्याच्यामुळं आमचे ऋषी महाराज पुढे म्हणतील, सर्व जमलेला श्रोता वर्ग, माता मावल्या, पुरुष मंडळी, एका टाळीमध्ये सर्वांनी पाठीमागे म्हणायचंय. बोला. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. बोला. जोरात जोरात. जय जय राधा, टाळी वाजवून म्हणायचं. जय जय राधा रमण हरी बोल. वाह, शाबास. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. आवाज जिल्हा पडतोय. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. आज पोळ्या आहेत खायला, चपात्या आहेत बरं का. जरा जरा जरा. जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. जय जय राधा रमण हरी बोल, राधा रमण हरी बोल.
जय राधा रमन हरि बोल, जय राधा रमन हरि बोल।